नमस्कार मंडळी. तर आज आई बनवणार आहे कोकणातील एकदम फेमस असलेलं आंब्याचं सांदण. दिसायला अगदी इडलीसारखं आहे, पण याची टेस्ट एकदम वेगळी आहे. पण रेसिपी सुरू होण्याआधी चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी 2 वाट्या विकतचा इडली रवा घेतलेला आहे. त्याच्यात आपण ओलं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. काळं काढलेलं पाठीमागचं आणि मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. एक अख्खा नारळ होता, त्यातलं अर्धा मी घेतलेला आहे आणि अर्ध्या नारळाचं मी दूध काढलेलं आहे. तर इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही गूळ घेऊ शकता. आणि 2 आंब्याचा रस काढलाय, मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे. वेलची पूड अर्धा चमचा, चवीनुसार थोडंसं मीठ, गोड म्हटल्यावर थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि 2 चिमूट आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे. आणि थोडंसं आधी मी नारळाचं दूध काढलेलं आहे ते वापरते. तुम्ही पाणी पण वापरू शकता किंवा साधं गाईचं दूध पण वापरू शकता. तर आता आपण हे मिक्स करूया. तुम्ही साखर, निम्मी साखर निम्मा गूळ पण वापरू शकता किंवा सगळा साखर किंवा पूर्ण गूळ पण वापरू शकता. तर इडलीचं बॅटर असतं तसं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तुम्ही ह्याला आंब्याची इडली पण म्हणू शकता, पण कोकणातला फेमस असा हा पदार्थ आहे सांदण म्हणून. आंब्याचं सांदण. हापूस आंबा पण वापरू शकता किंवा केशर आंबा वापरू शकता. मी इथं केशर आंबा घेतलेला आहे. तर एवढं असं इतकं थोडंसं घट्ट केलेलं आहे. तर आता आपण 15 ते 20 मिनटं मी हे झाकून ठेवते, म्हणजे रवा चांगला आपला भिजेल. नंतर आपल्याला लागेल तसं आपण हे दूध किंवा साधं पाणी घालून सरभरीत असं का नाही इडलीसारखं बॅटर बनवणार आहोत. तर आता मी झाकून ठेवते. तर आता 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. बिना केमिकलचा गूळ होता त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे. तुम्ही साखर पण वापरू शकता किंवा गूळ पावडर. तर आता आपण इडलीच्या भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे. तर आता आपण थोडं थोडं बॅटर घालूया. तर इडलीच्या दोन्ही प्लेटमध्ये आपण बॅटर घातलेलं आहे. तर आता आपण उकडायला ठेवूया. तर गॅसवर तर आपण भांडं ठेवलेलं आहे इडलीचं. तर मी गॅस मध्यम केलेला आहे आणि झाकून ठेवूया. उकडेपर्यंत वाट बघूया किंवा 10 ते 15 मिनटं आपण उकडून देऊया. तुम्ही ढोकळा पात्रात सुद्धा ढोकळ्यासारखं करू शकता आणि त्याच्या वड्या पाडू शकता. तर आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण काढून घेऊया. छान असं उकडलेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. मस्त असं आपलं कोकणातलं प्रसिद्ध असं आपलं आंब्याचं सांदण तयार झाले. तुम्ही बघू शकता. तुम्ही तुपाबरोबर खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता किंवा नारळाचं दूध काढायचं, ते थोडंसं गूळ टाकायचा आणि त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. मस्त असं होतं. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालं आहे तो. थँक्यू.